नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. सायलीला गाडीत बसल्यानंतर अर्जुनसोबतचे लहानपणीचे सगळे क्षण स्पष्टपणे आठवू लागतात. घरातील प्रत्येकाचा चेहरा, अर्जुनसोबत खेळलेले दिवस, सण उत्सव, वाढदिवसाचे आनंदाचे क्षण, सगळंच तिच्या डोळ्यांसमोर जिवंत होतं. दुसरीकडे मधुभाऊंनाही काहीतरी अस्वस्थ वाटत असतं. इकडे पूर्णा आजी देवीसमोर हात जोडून उभी असते आणि म्हणते, देवी आई, मला असं स्वप्न का पडलं? माझी तन्वी जिथे कुठे असेल तिला सुखात ठेव. घरातील सगळेच देवीसमोर प्रार्थना करत उभे असतात. इकडे रविराज खूपच घाबरलेले असतात, पण सायली मात्र मनापासून आनंदी असते. ती मनात म्हणते, मला एक एक गोष्ट स्पष्ट आठवतेय. माझी दोन्ही घरं, माझी माणसं, त्यांचे चेहरे, माझा स्वतःचा चेहरा, सगळं आठवतंय. या क्षणाची मी किती दिवस वाट पाहिली होती. आता आमच्या आयुष्यात फक्त आनंदच असणार आहे. सायली भावूक होऊन रविराजांकडे पाहत असते. तिला लहानपणी बाबा कसे भरवायचे, कसे लाड करायचे हे आठवतं. त्याचबरोबर प्रतिमा म्हणजेच तिची आई, त्यांच्यासोबतचे आनंदाचे क्षणही तिच्या डोळ्यांसमोर उभे राहतात. सायली म्हणते, आपण आणखी थोड्या वेगाने जाऊया का? रविराज विचारतात, तुला त्रास होणार नाही ना? त्यावर सायली म्हणते, नाही. मात्र त्यांच्या मागोमाग अर्जुनही येत असतो. अचानक गाडीचा वेग वाढलेला पाहून तो घाबरतो आणि मनात म्हणतो, यांनी अचानक स्पीड का वाढवला? सायली ठीक असेल ना? तेवढ्यात गाडीचा तोल जाऊ लागतो. रविराज ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतात, पण ब्रेक लागत नाहीत. प्रतिमा घाबरून म्हणते, अहो, एवढा स्पीड नका वाढवू. त्यावर रविराज घाबरतच सांगतात, प्रतिमा, ब्रेक लागत नाहीयेत. अर्जुन मागून हे सगळं पाहत असतो. तो खूपच घाबरतो. इकडे पूर्णा आजी देवीसमोर पुन्हा प्रार्थना करत म्हणते, माझ्या स्वप्नातली तन्वी आणि हे अचानक बदललेलं वातावरण, याचा नेमका अर्थ काय असेल? ही कसली चाहूल आहे? घरात कल्पना आजीला सावरून म्हणते, तू उगाच काळजी करतेस. पण पूर्णा आजी म्हणते, प्रतापराव, सायली आणि अर्जुन कुठे आहेत? त्यांना फोन करा. त्यांची खुशाली कळल्याशिवाय माझं मन शांत होणार नाही. इकडे गाडी भरधाव वेगात धावत असते. ब्रेक लागत नसल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनते. त्याचवेळी सायलीला तिच्या लहानपणीचा अपघात आणि त्यानंतरचे सगळे प्रसंग आठवू लागतात. अर्जुन गाडीच्या बाजूला येऊन काच खाली करण्याचा इशारा करतो. तो ओरडून सांगतो, स्पीड कमी करा, ब्रेक लावा. पण रविराज हतबल होऊन म्हणतात, अर्जुन, ब्रेक लागत नाहीयेत. सायलीला अपघातानंतर मधुभाऊ तिला कसे भेटले, तिच्या आयुष्यात काय काय घडलं, हे सगळं आठवत असतं. आठवणींचा भार सहन न झाल्याने तिचं डोकं गरगरू लागतं. अर्जुन पुन्हा दुसऱ्या बाजूने गाडीच्या जवळ येतो आणि रविराजांना सांगतो, स्पीड कंट्रोल करा, हँडब्रेक वापरा, गाडी कशी थांबवायची, स्पीड कसा कमी करायचा याबद्दल तो सतत रविराजांना सूचना देत राहतो. दुसरीकडे घरातील सगळेजण फोन करण्याचा प्रयत्न करत असतात. कल्पना प्रतापरावांना फोन करते. ते सुरक्षित असल्याचं सांगतात. पण अस्मिता सायलीला आणि अश्विन अर्जुनला फोन करतो. मात्र दोघेही फोन उचलत नाहीत. मग ते प्रतिमा आणि रविराजांनाही फोन करण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात सुमन धावत येते. ती खूप घाबरलेली असते. ती विचारते, अर्जुन आणि सायली इथे आलेत का? इकडे अर्जुन सतत सायलीला विचारत असतो, तू ठीक आहेस ना? तुला काही लागलं नाही ना? सायली फक्त होकार देते. अर्जुन रविराजांना पुन्हा सांगतो, गाडी डाव्या बाजूला घ्या. रविराज कसाबसा गाडी रस्त्याच्या कडेला घेतात आणि अखेर गाडी थांबते. गाडी थांबताच अर्जुन लगेच खाली उतरतो आणि धावत जाऊन सगळ्यांना विचारतो, सगळे ठीक आहात ना? तो सायलीलाही विचारतो, तू ठीक आहेस ना? पण सायली मात्र त्याच्याकडे पाहून फक्त हसत राहते. दुसरीकडे कुसुम मधुभाऊंना औषधं द्यायला येते. पण मधुभाऊ उठून बसलेले पाहून ती थक्क होते. इकडे अर्जुन सगळ्यांना गाडीतून बाहेर काढतो. बाहेर आल्यावर सायली प्रतिमा, रविराज आणि अर्जुनकडे पाहत आनंदाने रडू लागते. ती मनात म्हणते, माझी आई, माझे बाबा, माझा अर्जुन, तुमची तन्वी आज तुमच्यासमोर उभी आहे. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागतात, कारण तिला तिचा संपूर्ण भूतकाळ आता पूर्णपणे आठवलेला असतो. घरात मात्र सगळे अजूनही काळजीत असतात. कल्पना विचारते, ते साधारण किती वाजता निघाले? सुमन सांगते, अर्जुन आला आणि ते लगेच निघाले. मी विचारलं होतं कुठे चाललेत, पण सायली म्हणाली नंतर सांगते. जर फोन लागणार नाहीत हे माहीत असतं तर मी नक्कीच जास्त विचारलं असतं. कल्पना म्हणते, आपण त्यांना शोधायला हवं. अश्विन म्हणतो, मी गाडी काढतो. पण सुमन म्हणते, थांब, मी राकेशला फोन करते. आणि ती लगेच राकेशला फोन लावते. इकडे अर्जुन, रविराज आणि प्रतिमा सायलीला विचारतात, तू ठीक आहेस ना? सायली होकार देते. प्रतिमा म्हणते, देवी आई पावली. आणि ते चौघेही एकमेकांना मिठी मारतात. अर्जुन सायलीला इशाऱ्याने विचारतो, तुला काही आठवलं का? सायली ही इशाऱ्यानेच हो असं सांगते. रविराज म्हणतात, अर्जुन आणि सायली, तुम्ही दोघं काहीच का बोलत नाही आहात? प्रतिमा सायलीला विचारते, तुला काही लागलं नाही ना? तेवढ्यात अर्जुन काही बोलणार इतक्यात सायली त्याला थांबवते. मग अर्जुन लगेच विषय सांभाळत म्हणतो,
ॲक्सिडेंटची भीती वाटली म्हणून ही रडतेय. सायली म्हणते, आपण सगळे सुखरूप बाहेर पडलो म्हणून डोळे भरून आले. तेवढ्यात रविराजांना फोन येतो, पण त्यांच्या फोनची बॅटरी संपते. अर्जुनलाही अश्विनचा फोन येतो. तो फोन उचलतो, पण रेंज नसल्यामुळे काहीच आवाज येत नाही. प्रतिमा म्हणते, बहुतेक इथे कोणाच्याच फोनला रेंज नाही. मग रविराज म्हणतात, अश्विन फोन करतोय म्हणजे घरचे सगळेच काळजी करत असतील. चला आपल्याला घरी निघायला हवं. मग रविराज आणि प्रतिमा गाडीत जाऊन बसतात. त्यानंतर अर्जुन सायलीला एकट्यात विचारतो, खरंच तुला सगळं आठवलं का? सायली आनंदाने म्हणते, हो, अगदी लख्ख आठवलं. आता मी हक्काने सगळ्यांना सांगू शकते की मीच तन्वी आहे. आणि याच भावनिक क्षणी आजचा भाग संपतो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? सायलीने तिची खरी ओळख आता सर्वांसमोर कधी उघड करावी असं तुम्हाला वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.